नवे दानवाड गावाचे सुपुत्र पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले यांना माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। दैनंदिन सहारा दर्पण, सहारा रेस्क्यू फोर्स यांच्या संयुक्त विद्यमान व सहारा फाउंडेशनच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार 2024 वितरण सोहळ्याचे आयोजन शिवनंदी मंगल कार्यालय कबनूर येथे करण्यात आला होता। अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गोवा राज्य बार काउन्सिलचे अध्यक्ष विवेक घाटके होते। संतोष आठवले 1997 पासून पत्रकारिता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत। सहारा फाउंडेशनने घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार व शाल, फेटा, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। समाजाच्या समृद्धीसाठी एक उदात्त आणि ध्येयवादी वृत्तीने अखंड कार्यरत राहून आपल्या ओजस्वी स्वरूपाच्या कार्यातून समाज जीवनाचा चेहरा मोहरा बदलणारी माणसे हीच खरी अक्षय संपत्ती असते। आपल्या समाज जीवनाच्या कार्याच्या परी विस्तारून समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या कवेत घेऊन त्याचा विकास करायचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे। सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात आपले असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारे आपण समाजरत्न ठरत आहात। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्यातील कृतिशील व्यक्तित्वाला हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे। आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सहारा फाउंडेशन 2024चा आदर्श समाजभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार आपणास प्रदान करण्यात येत आहे। या पुरस्कारातून आपणास प्रेरणा मिळो, आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा अशा आशयाने मानपत्र देण्यात आले आहे। यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गायकवाड, इचलकरंजी शहर भाजपा अध्यक्ष पै अमृत मामा भोसले, पंचगंगा साखर कारखाना संचालक प्रमोद पाटील, माजी सभापती सौ रेश्मा पापालाल सदनी, कबनूर गावच्या विद्यमान सरपंच सौ शोभा शंकर पवार, सौ वैशाली कदम, सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल सदनी, प्रदेश अध्यक्ष परवेश सदनी, महेश कांबळे, उमेश जाधव, सुरेश कुंभार, विजय देसाई, महेश शिरुडकर, सचिन सुतार, जयंत भोकरे, युसुफ मकानदार, सचिन कांबळे, महेश पाटील आदींचा सह सहारा फाउंडेशनचे बहुसंख्य कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।